नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत श्री सुनीलजी चिंचोळकर लिखित चिंता करीतो विश्वाची समर्थांचं समग्र चरित्र आणि वर्णन प्रकरण 4. इसवी सन 1710 साली रामजींचा मुलगा गंगाधर चाफळ आणि सज्जनगडाचा मठपती झाला. त्यामागे समर्थ शिष्या अक्काबाई आणि छत्रपती शाहू यांची प्रेरणा होती. त्यांचा समर्थांशी काही संबंध नव्हता. समर्थांनी आपली निस्पृहता शेवटपर्यंत दाखवून दिली. मात्र समर्थ आणि श्रेष्ठ यांनी एकमेकांना लिहिलेली पत्रे उपलब्ध आहेत. अशा पत्रांची संख्या फक्त 2 किंवा 3 आहे. समर्थांनी तेची भूतगे माये ह्या अभंगाद्वारे आपल्या प्रतिभेची आणि उत्स्फूर्त काव्यशक्तीची चुणूक दाखवली. आपल्या पुतण्यांसाठी जांबेतील वास्तव्यात त्यांनी काही रचना केली. समर्थ आपले दोन्ही पुतण्यांना प्रेमाने समजावून सांगतात. बरे सत्य बोला यथा तथ्य चाला, बहुमानिती लोक तेणे तुम्हाला. धरा बुद्धिपोटी विवेके मुले हो, बरा गुण तो अंतरा माझी राहो. सदा दात घासोनी तोंडा धुवावे, कळाहीन ते शूद्रमुखी नसावे. सदा सर्वदा येत सोडू नये रे, बहुसाळ हा खेळ कामा नये रे. दिसा माझी काही तरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. गुणश्रेष्ठ उपास्य त्यांचे करावे, बरे बोलणे सत्यजीवी धरावे. बहु खेळ खोटा सदालस्य खोटा, समस्ताशी भांडेल तोची करंटा. बहुता जना लागी जीवी भजावे, भल्या संगती न्याय तेथे भजावे. वरी चांगला अंतरी गोड नाही, तया मानवाचे जिणे व्यर्थ पाही. वरी चांगला अंतरी गोड आहे, तया लागी कोणी तरी शोधत आहे. भला रे भला बोलती ते करावे, बहुता जनांचे मुखे येश घ्यावे. परी शेवटी सर्व सोडून द्यावे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. बरा ओखटा सर्व संसार झाला, अकस्मात येईल रे ते काळ घाला. म्हणून भले संगती सत्य चाला, जनी दास तो बोधता हे मुलाला. विद्यार्थ्यांनी आपली दिनचर्या कशी ठेवावी ह्याचे सुंदर दिग्दर्शन मार्गदर्शन या पत्रात आढळते. काही मुले खेळाच्या आहारी जातात, काही मुले पुस्तकातला किडा बनतात. समर्थांनी आपल्या पुतण्यांना दिनचर्येत दोन्हींचे संतुलन ठेवायला सांगितले. वडीलधाऱ्या माणसांशी कसे असावे, कसे वागावे, बहिरंग कसे असावे, अंतरंग कसे सजवावे, सद्गुणांची आराधना कशी करावी, ह्या सर्व गोष्टी या पत्रात येऊन जातात. शेवटी आपल्या मृत्यूनंतर आपली कीर्ती होईल असे आचरण असावे, मौलिक संदेश समर्थ देतात. कीर्तीसुद्धा जीवनमूल्य आहे. आपल्या पश्चात लोकांनी आपल्याबद्दल वाईट उद्गार काढता कामा नये. मनाच्या श्लोकात देखील समर्थ सांगतात, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. सेतू माधवराव पगडेंनी 10व्या किंवा 12व्या वर्षी विद्यार्थी दशेत असताना या पत्रातील प्रसंगी अखंडित वाचित जावे हा चरण वाचून निरंतर अभ्यासाला प्रारंभ केला. असे ते अनेक व्याख्यानात सांगत असत. यातच उपदेशाचे यश सामावले आहे. 3-4 महिने जांबेत राहून आपल्या तीर्थयात्रेची परिक्रमा पूर्ण करण्यासाठी समर्थ नाशिकला आले. जांबेतील लोकांनी त्यांना सुखासुखी निरोप दिला असेल असं वाटत नाही. समर्थांनी देशस्थिती त्यावर शोधून काढलेला तोडगा नीट समजावून सांगितल्यावर समर्थांच्या कार्याचे महत्त्व आणि त्यांची गरज सर्वांच्या ध्यानात आली. राणूबाईंनी आपल्या नारायणाला निरोप दिला तो सशर्त. त्यावेळी राणूबाई 72 वर्षाच्या होत्या. आपल्या अंतःकाळी नारायणाने आवर्जून यावे म्हणजे त्याच्या मांडीवर डोके ठेवून त्याच्या हस्ते गंगाजल प्राशन करून
शांतपणे देह ठेवण्याचा मानस त्या माऊलीने बोलून दाखविला. समर्थांनी आपल्या मातेची ही अट तात्काळ मान्य केली. नाशिकमध्ये समर्थ पोचल्यावर तेथे एक वेगळा आनंद सोहळा झाला. समर्थांच्या 12 वर्षाच्या भारत भ्रमणाच्या काळात उद्धवाने गायत्रीचे पुरश्चरण आणि रामनामाचा जप ही साधना समर्थांप्रमाणेच केली. आता लोक त्यांना उद्धव स्वामी म्हणू लागले होते. नाशिकला परतल्यावर आपल्या पहिल्या शिष्याची सर्वांगीण प्रगती पाहून समर्थांना किती बरे बरे वाटले असेल. समर्थांना पाहून उद्धव देखील आनंदित झाला. पंचवटीतील झाडून सगळी मंडळी समर्थांना भेटायला येऊन गेली असतील. समर्थ 1-2 महिने नाशिकला थांबल्याची नोंद आहे. आपल्या भारत भ्रमणातल्या घटना उद्धव स्वामींना त्यांनी सांगितल्या. समर्थांनी पाहिलेला भारत प्रकरण 5. इसवी सन 1632 ते 1644 हा 12 वर्षे समर्थ हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भ्रमण करीत होते. राष्ट्राची जी दुर्दशा त्यांनी पाहिली त्याचे वर्णन अस्मानी सुलतानी या पहिल्या प्रकरणात आपण बघितले आहे. तसे ते वर्णन फार संक्षिप्त आहे, परंतु समर्थांनी पाहिलेला भारत कसा होता ह्याची कल्पना विदेशी प्रवाशांच्या डायरीतून किंवा ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे समजून घेता येईल. तत्कालीन देशस्थिती विस्तारपूर्वक समजल्याशिवाय समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी ह्या 2 महापुरुषांनी राष्ट्रासाठी नेमके कोणते योगदान केले ते कळणार नाही. सुदैवाने मोगलांनी पोर्तुगीजांनी हिंदू समाजावर जे अनन्वित अत्याचार केले त्याचे पुरावे तथाकथित पराक्रमाची यशोगाथा लिहिली आहे त्यामध्ये सिद्ध होते. फ्रेंच प्रवासी ट्रॅव्हिनियर, इटालियन प्रवासी मनुची, जर्मन प्रवासी सर थॉमस रो, औरंगजेबाचा सचिव साकी मुस्तैद खान, गुरुचरित्राचे लेखक गंगाधर सरस्वती अशा अनेकांच्या समकालीन नोंद आहेत, ज्याद्वारे समर्थांनी पाहिलेल्या दैवदुर्विलासी चित्र आपल्याला कळू शकेल. देशस्थितीचे अवलोकन आणि त्या समस्येवरील उपायांचे विचारमंथन ह्यातूनच दासबोध हा ग्रंथ आकाराला आला. भारतातील हिंदू समाज ह्या दहशतवादाची सर्वाधिक झळ सोसतो आहे. या पार्श्वभूमीवर समर्थकालीन भारताचे चित्र आपण अगदी थोडक्यात याचा आढावा घेऊ. विदेशी माणसे आणि त्या काळचे मोगल बादशहा अकबर, जहांगीर, शहाजहान आणि गोव्यातील पोर्तुगीज या सर्वांनीच अनन्वित अत्याचार हिंदुस्थानावर केला ह्याची नोंद आहे. 1645 ते 1660 या काळात गोवा हे खून आणि लूटमार याचे आगर बनले होते. हिंदूंना जबरदस्तीने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करायला लावत होते, तर मोगल मुसलमान करत होते. अनेक अनन्वित अत्याचाराला कंटाळून काही लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला, काहींनी मुसलमान झाले. या अनन्वित अत्याचारात महाराष्ट्रात यवनांनी ज्या कत्तली घडवल्या त्यात गर्भार स्त्रिया, अंगावर दूध पिणारी बालके यांची सुद्धा सुटका झाली नाही. लोक परिस्थितीमुळे आणि चारित्र्यहीन राजसत्तेमुळे किती हीन मनोवृत्तीचे झाले होते हे समर्थांनी केलेले वर्णन वाचले म्हणजे अशा लोकांना घडवणे किती अवघड होते ते आपल्या ध्यानी येईल. समर्थांनी प्रवासात पाहिलेले बहुसंख्य लोक कसे होते ते म्हणतात. किती एक लाताड लाबाडवाणे, किती एक प्राणी पुराणे पुराणे, किती एक कापट्य तोंडाळ उणे, कुशब्दी किती एक वाचाळ सुणे, करंटे कुरूपी विकारी भिकारी, किती एक तामसी दुःखकारी, किती एक ते पातकी पापरूपी, किती एक ते दक्ष पुण्यस्वरूपी, किती एक ते लोक नाना गुणांचे, किती एक ते उत्तम लक्षणांचे, फिरे दास उदास लोकास पाहे, मना माझी थक्कीत होऊन राहे. बहुजन समाज आपसात भांडून राग काढत होते. झालेली त्यांची फरफट ससे होलपट समर्थांनी वर्णन केलेली आहे. परंतु ही परिस्थिती ज्यांनी निर्माण केली त्या यवनांचा कोणाला राग येत नव्हता. राग आलाच तर मृत्यूच्या भीतीने मूग गिळून गप्प बसत होते. पण संघटित होऊन शक्तिशाली व्हावे हा विचार कोणाच्याही मनात येत नव्हता.
धन्य ते समर्थ, धन्य ते शिवराय. यवनांच्या अन्यायकारी राजवटीचे अनिती शतक आपण पाहिले. भूतकाळातील पापाचा घडा वाचून उपयोग नाही असे वाटण्याची बहुजणांची शक्यता आहे. याचे कारण बहुसंख्य हिंदू या भ्रमात आहेत की आता परिस्थिती बदलली आहे. ही मंडळी फक्त भारतापुरता विचार करून आपण कायद्याच्या राज्यात आहोत अशी गोड कल्पना करून घेत आहेत. यवनांचा अवसानघातकीपणा आपल्या रक्तात आता भिनत चालला आहे. अशा वेळी छत्रपती शिवाजी आणि समर्थ रामदास यांना जर आपण विसरलो तर भारताला भवितव्य नाही. आपण त्यांना विसरावे म्हणून 50 ते 75 वर्षे दोन्ही महापुरुषांचे चारित्र्य हनन चालू आहे. यवनांचे एवढे अत्याचार सुरू असताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत छत्रपती शिवाजी आणि रामदास यांनी केलेले कार्य केवळ अद्वितीय, अतुलनीय आहे. शिवसमर्थांना हे कसे शक्य झाले ह्याचे चिंतन होणे अतिशय आवश्यक आहे. शहाजी महाराजांची जगाच्या इतिहासाला ललामभूत ठरलेली जिजाईसारखी थोर पत्नी लक्षात आल्यावर ती गप्प बसेल काय? या माऊलीने शिवाजी महाराजांना हाताशी धरून चारित्र्य संपन्न मराठा सरदारांची संघटना उभी केली. मराठा तितुका मेळ व्हावा असे म्हणणाऱ्या समर्थांनी ब्राह्मण मंडळ्या मिळवून आणि देवमस्तकी धरून अवघ्या महाराष्ट्रात हलकल्लोळ माजवला. शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांनी जे थोर कार्य केले आहे त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. कमीत कमी सैन्याच्या साह्याने विजय संपादन केल्याचे शेकडो पुरावे शिवचरित्रात मिळतात. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात शिवसमर्थांचे योगदान. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक नियमित दासबोध वाचन करीत असत. इसवी सन 1905 साली सज्जनगडावरील दासनवमी उत्सवाला लोकमान्य टिळक 2 दिवस उपस्थित होते. ज्या पारावर उभे राहून त्यांनी समर्थांवर 2 व्याख्याने दिली तो पार आजही गडावर दाखवला जातो. सज्जनगडावर प्रवेश करताच सर्वप्रथम टिळक कमान आपले स्वागत करते. सिंहगडावर तर लोकमान्य टिळकांची निवासाची खोलीच आहे. आजही ती खोली सिंहगडावर पाहायला मिळते. शिवरायांचा 8वा प्रताप हे समर्थांचे वचन टिळकांनी सुरू केलेल्या शिवजयंती उत्सवामागील प्रेरणा होती. मंडालेच्या तुरुंगात गीता रहस्य लिहित असताना संदर्भ ग्रंथ म्हणून टिळकांनी महाभारत आणि दासबोध ह्या 2 ग्रंथांचा आधार ग्रंथ म्हणून सर्वात जास्त वापर केला हे गीता रहस्य वाचताना कुणालाही जाणवेल. महात्मा गांधींनी दासबोध ग्रंथ वाचला होता. महाराष्ट्रातून अकोला जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष प्राचार्य ओक महात्माजींना भेटायला साबरमती येथे गेले. गांधीजींनी संघटनेच्या कार्याबद्दल थोडे मार्गदर्शन करावे अशी त्यांची अपेक्षा होती. आपली अपेक्षा गांधीजींजवळ बोलून दाखविली. तेव्हा गांधीजी म्हणाले, तुम्ही दासबोध वाचा. समर्थांचा दासबोध म्हणजे संघटक निर्माण करण्याचा कारखाना आहे. महात्मा गांधी गोपाळकृष्ण गोखले यांना गुरुस्थानी मानत होते. त्या गोपाळकृष्ण गोखल्यांकडे थोर समर्थभक्त शंकर श्रीकृष्ण देव काही वर्षे सचिव म्हणून होते. एक दिवस गोपाळकृष्ण गोखलेंनी देवांना सांगितले, तुम्ही नेहमी दासबोध वाचता तेव्हा एका कागदावर मला महंताची लक्षणे लिहून द्या. शंकर श्रीकृष्णदेव त्यांना म्हणाले, तुम्हाला ही लक्षणे कशासाठी हवी आहेत हे जर कळले तर त्यानुसार मी त्यांची मांडणी करीन. त्यावर गोपाळकृष्ण गोखले म्हणाले, काँग्रेसचा कार्यकर्ता कसा असावा याची आचारसंहिता मला तयार करायची आहे आणि त्या दृष्टीने मला डोळ्यासमोर समर्थांचा महंत आहे. जय जय रघुवीर समर्थ. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. पुन्हा उद्या भेटू.